बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच देवगडच्या शहरात महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिल मान्यता प्राप्त प्रांजल अर्धांगवायू निसर्ग उपचार चिकित्सालयाची सुरुवात। हे भारत जे संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। देवगडच्या शहरात चिखली जालना महामार्गाला लागून असलेल्या उंबरखेड रोडवर हे निसर्ग उपचार चिकित्सालय असून यात प्रामुख्याने अर्धांगवायू चिकित्सा, अचानक तोंड वाकडे होणे, मणक्याचे विकार, सांधेदुखी व सांधेवात, गुडघेदुखी, पाठदुखी, वातविकार, हातपायाला मुंग्या येणे, फ्रोझन शोल्डर, सायटिक गॅप, मानसिक ताणतणाव, डोकेदुखी, श्वासावर नस दबणे या विना इंजेक्शन विना औषध दुष्परिणामाच्या सुविधा उपलब्ध असून या 24 तास सेवा, तज्ञ डॉक्टरांचे वेळोवेळी मार्गदर्शन, सुसज्ज आंतरुग्ण व बाह्य रुग्ण विभाग, महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र तज्ञ, पेशंटसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था असल्याचे या चिकित्सालयाचे डॉक्टर विकास साळवे यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे विशेष प्रतिनिधी तथा माजी मुख्याध्यापक उत्तम साळवे सर यांच्याशी बोलताना सांगितले। आज आपण देवगडच्या या नगरीमध्ये तालुक्याच्या आदर्श ठिकाणी आलेलो आहोत आणि योगायोगाने आपल्याला प्रांजल अर्धांगवायू हे चिकित्सालय निसर्ग उपचार हे केंद्र दिसलं, सापडलं, आनंद वाटला। नमस्कार, माझं नाव डॉक्टर विलास मधुकर साळवे, निसर्ग उपचार तज्ञ। आपण पाहत आहोत या ठिकाणी प्रांजल निसर्ग उपचार चिकित्सालय देवगडच्या या ठिकाणी आपण या आजाराशी अर्धांगवायूच्या आजाराशी जे निगडणारे जे पेशंट आहेत यांच्यासाठी आपण या ठिकाणी जी उपचार पद्धती चालू केलेली आहे, खास करून निसर्ग उपचार पद्धती, या उपचाराचे लाभ आपल्या सेंटरला चांगल्या पद्धतीने पेशंटवरती कसे होईल या ठिकाणी आपण हे दर्शवण्याचा प्रयत्न करत आहोत। साधारणतः या ठिकाणी पॅरालिसिस, मणका, साधा गुडघा, नसा न दबणं किंवा गुडघ्यांची गादी ह्या ज्या व्याधी आहेत या व्याध्यांवरती चालणारे जे उपचार आहेत हे उपचार आपण या ठिकाणी उभे केलेले आहेत। सध्या पेशंटवरती जे आपण ट्रीटमेंट करतोय ही ट्रीटमेंट ॲलोपॅथीची नसून ही फक्त निसर्ग उपचार पद्धती आहे। या ठिकाणी आजार हा कायमस्वरूपी व समूळ नष्ट करण्याची जी पद्धती आहे ही फक्त निसर्ग उपचार पद्धती आहे। आजार आहेत ह्या आजारांची जी विषमता असं मला अडचण नाही आहे, परंतु आपण चुकीच्या खानपानामुळे सध्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय। दुर्लक्ष केल्यामुळं त्याच्यामुळं आपल्याला बीपी, शुगर, थायरॉइड, बवासीर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत। याच्यावरती मात करण्यासाठी हा निसर्ग उपचार चिकित्सालय आपल्या सेवेत देवगडच्या या नगरीमध्ये या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे। हे स्टीम बॉक्स याच्यामध्ये पेशंटला मसाज झाल्याच्या नंतर ह्या ठिकाणी पंचमहाभूतापासून आपलं शरीर बनलेलं आहे। या पंचमहाभूतामध्ये आपण त्यांना स्टीमसुद्धा हा सुद्धा त्यांना प्रकार देतो। मालिश झाल्याच्या नंतर शरीरामध्ये ज्या वेन्स असतात त्या रक्त पूर्ण करणाऱ्या वेन्स असतात त्यांना अंकुचन पावले जातात। त्या अंकुचन पावलेल्या वेन्स प्रसार करण्या कसा करतील ह्या उद्देशाने या ठिकाणी वनौषधी टाकून त्याच्यामध्ये ह्या कुकरमध्ये निर्गुंडी नावाची वनस्पती टाकून त्यांना स्टीम दिली जाते। या स्टीमच्या माध्यमातून पेशंटला संपूर्णतः उष्णता शरीराच्या बाहेर पडण्यासाठी कार्यरत असते आणि ह्या मणक्याच्या आणि सांध्यांच्या गुडघ्याची जी पेस्ट असतात या पेशंटसाठी उपयुक्त ठरणारी ही चिकित्सा पद्धती म्हणजे चिकित्सा पद्धती। या ठिकाणी या पेशंटला आपण स्टिम्युलेशन, व्हायब्रेशन स्टिम्युलेशन देतोय। त्यांच्या ज्या व्याधी आहेत हे व्याध्या मोकळ्या कशा होतील आणि शरीराची अतिरिक्त जे कोलेस्ट्रॉल वगैरे आहे ह्या स्वरूपातून हे मोकळे करण्याचं काम केलं जातं। हा स्पाईनचा जो एरिया आहे या स्पाईनमध्ये ज्या वेन्स दबलेल्या आहेत किंवा चोकअप झालेल्या आहेत किंवा ह्या नर्वसमध्ये जे रक्तपुरवठा सुरळीत वाढण्याचं काम कसं होईल ह्या मशीनद्वारे केलं जातं। याला म्हणतात क्रेझी मसाजर। बॉडीतलं टॉक्झिन शरीराच्या बाहेर निघून जावं या ठिकाणी शरीर सदृढ कसं राहील या माध्यमातून हे पेशंट सध्या या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि या मशीनद्वारे त्यांच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम थोडक्यात होतोय आणि पूर्ण शरीर बघा पूर्ण कोलेस्ट्रॉलचं जे आहे चरबी वगैरे पूर्ण मसाज मोकळे होत आहेत आणि ही चिकित्सा पद्धती आपल्या रुग्णांसाठी खूपच उपयुक्त आहे। या ठिकाणी आपण पेशंटला मसाज दिले जाते। या ठिकाणी मसाज दिल्याच्या नंतर पेशंट पूर्णतः या पायाच्या बोटापर्यंत आपण या ठिकाणी पेशंटला मालिश देतो
आणि मालिकनंतर या ठिकाणी मोक्साभूषण, कपिंग्स, मसाज आणि पूर्णतः शरीर बॉडी हे मसाजच्या स्वरूपातून कशी मोकळी होईल आणि कशी व्याधीमुक्त होईल याच्यावरती आम्ही उपचार करतो. आणि सध्या हे पेशंट आपल्याकडं आलेलं आहे. यांना मणक्याचा त्रास होता. आता सध्या मणक्याच्या त्रासानं ग्रासलेलं पेशंट आपल्याकडे आल्याच्यानंतर सध्या आता त्यांना 75% आराम पडलेला आहे. आपल्या पेशंट आहेत आणि ते उपचारासाठी आलेले आहेत. त्यांना काय त्रास होता? मॅडम, तुम्हाला काय त्रास होता? मला सांध्यावाताचा त्रास होता 8-9 वर्ष झाली आणि खूप मी हॉस्पिटल केले, कुठंच फरक नाही पडला. आता हे काटेकर सर भेटले असेच, तर मग त्यांच्याकडून आता दीड महिना होऊन राहिला मला, तर मग बऱ्याचपैकी फरक पडला मला. इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? पूर्वीचा आजार घेऊन तुम्ही आला होता आणि आता इथली ट्रीटमेंट, इथला उपचार घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? एकदम फरक वाटला मला. तुमचं नाव काय? माझं नाव लता आहे. तुमचं नाव सांगा. लता मुकिंदा गवई, बरं. सिंडिकेट.